नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय मराठी पाठ 2 स्वप्न विकणारा माणूस। आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे। तसेच या पाठाचे 2 वेळा काळजीपूर्वक वाचन करावे। पाठाची थोडक्यात प्रस्तावना। पाठाचे लेखक आहेत अशोक कोतवाल। स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे लेखक कोण? अशोक कोतवाल। जन्म 1961। मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह, घेऊया गिरकी हा बालकविता संग्रह प्रसिद्ध। या पाठात नेमकं लेखकाला काय सांगायचं आहे ते बघा। प्रत्येक मनुष्य आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश पाठातून दिला आहे। प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे। अशा प्रकारे आपण स्वप्न विकणारा माणूस या पाठाची प्रस्तावना पाहिली आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, तुमचे मत स्पष्ट करा। त्यामध्ये अ आहे, गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन विक्या म्हणत। तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटते? तर उत्तर, घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे। त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे। त्याच्या किस्स्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत। गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे, म्हणून गावकरी त्याला सपन विक्या म्हणत। दुसरा प्रश्न, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश। उत्तर, आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी। स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागे हा उद्देश होता। अशा प्रकारे प्रश्न पहिला, तुमचे मत स्पष्ट करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा, स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा। मुद्दे आहेत स्वप्न विकणारा माणूस आणि त्यामध्ये पहिला मुद्दा आहे त्याचा पेहराव, दुसरा मुद्दा आहे त्याचे बोलणे आणि तिसरा मुद्दा आहे त्याचे स्वप्न। उत्तर, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव कसा होता बघा। तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायात चांबडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव असे। स्वप्न विकणाऱ्या माणसाचे बोलणे, त्याचे बोलणे कसे होते? तर त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून व फुलवून सांगत असे। त्याचे बडबडणे दिलखेचक व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते। तिसरा मुद्दा आहे स्वप्न विकणाऱ्या माणसाचं म्हणजे त्याचे स्वप्न कसे होते तर बघा, आपले अनुभव, आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हे स्वप्न विक्या माणसाचे स्वप्न होते। अशा प्रकारे स्वप्न विकणाऱ्या माणसाचे त्याचा पेहराव कसा होता, त्याचे बोलणे कसे होते, त्याचे स्वप्न काय होते हे आपण 2-2 वाक्यात वर्णन करून दुसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा, खालील आकृत्या पूर्ण करा। त्यासाठी पहिला प्रश्न आहे अ, स्वप्नाविषयी लेखकाचे मत। 5 मुद्दे लिहायचे आहे। आकृतीच्या स्वरूपात या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित असते। तर स्वप्नाविषयी लेखकाचे मत पुढील प्रमाणे, 1. माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत। 2. ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही। 3. स्वप्न आपल्याला समृद्ध करते। 4. स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते। 5.
तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. अशा प्रकारे स्वप्नाविषयी लेखकाचे मत लिहून आपण पहिली आकृती या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसरा प्रश्न आहे स्वप्नाविषयी इतरांचे मत. स्वप्नाविषयी इतरांचे मत आपल्याला पुढील प्रमाणे लिहिता येते. तर उत्तर, स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखणे, भलती सलती स्वप्ने पाहू नयेत, स्वतः आदर्श बनून वावरावे, स्वप्नाळू वृत्ती घातक असते. असे स्वप्नाविषयी इतरांचे मत लिहून दुसरा प्रश्न पूर्ण करता येतो. तिसरा प्रश्न स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. उत्तर, स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यात कोणकोणत्या वस्तू होत्या? तर त्या आहेत 1 काजू, 2 बदाम, 3 किसमिस, 4 वेलदोडे, 5 सुपारी, 6 खारीक आणि 7 खोबरे. हे स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील त्या गाठोड्यामध्ये ह्या वस्तू होत्या. त्यानंतरचा प्रश्न, चौथा प्रश्न आहे स्वप्न विकणाऱ्याचे किस्से आणि ऐकणाऱ्यांचे फायदे. तर स्वप्न विकणाऱ्याचे किस्से होते अनुभवाने समृद्ध व स्वप्नात धुंद गुंगवणारे, आणि ऐकणाऱ्याचे फायदे निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती मिळायची, स्वप्नात आहोत असे वाटायचे. अशा प्रकारे स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से आणि ऐकणाऱ्यांचे फायदे लिहून आपण प्रश्न तिसरा, खालील आकृत्या पूर्ण करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा, स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे, पिंपळाच्या पारावर थांबणे. तो आल्याबरोबर काय करत होता? पिंपळाच्या पारावर थांबत होता. त्यानंतर तो काय करत होता? अशा 3 कृती लागोपाठ आपल्याला ज्या पद्धतीने करत होता त्या पद्धतीने लिहायचे आहे. त्यासाठी आपण पाठ अभ्यासने त्याचे वाचन करणे आवश्यक आहे. तर त्या कृती पुढील प्रमाणे आहेत. पिंपळाच्या पारावर थांबणे, पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे, घोड्याच्या पाठीवरचे मखमली गाठोडे जवळ घेऊन चांबडी पिशवीतील पाणी पिणे व पारावर बसणे, जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे. अशा प्रकारे स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा हा ओघ तक्ता तयार करून प्रश्न चौथा या ठिकाणी पूर्ण करता येतो. प्रश्न पाचवा, कल्पना करा व लिहा. त्यामध्ये प्रश्न दिला आहे, स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे. चर्चा करूया. अशा पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर, राम राम भाऊसाहेब, कसे आहात? स्वप्न विक्या, राम राम, मजेत आहे मी. आज खूप दिवसांनी येणं केलं. स्वप्न विक्या, हो खरं आहे, थोडा कामात गुंतलो होतो. मी म्हणजे आपण स्वतः. एक विचारू का? स्वप्न विक्या, विचारा की. तुम्ही हे असं गाठोडं घेऊन का फिरता? स्वप्न विक्या, प्रवास घडतो, वेगवेगळे प्रदेश पाहायला मिळतात, माणसांच्या ओळखी होतात. तुम्हाला गावकरी स्वप्न विक्या म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? स्वप्न विक्या, खरं सांगू का, मी स्वप्न विकत नाही, अनुभव सांगतो, ज्ञान देतो, मनमुराद हसवतो, त्यामुळे माणसं आनंदी राहतात, स्वप्नात रमतात, लोकांची सेवा करायला मिळते, हेच माझे समाधान. त्यावर मी काय म्हणतो बघा, फार महान काम करता तुम्ही. स्वप्न विक्या, महान काही नाही, जमेल तेवढं करतो. त्यावर मी काय म्हणतो, परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य देऊ, अशी सदिच्छा व्यक्त करतो. राम राम. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा उत्तर लिहू शकता. झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा. आपल्याला रात्री झोपेत असताना बरेच स्वप्न पडतात. कधी चांगले स्वप्न पडतात, कधी वाईट स्वप्न पडतात. उठल्यानंतर आपण ती स्वप्न घरातील मंडळींना सांगतो
आईला, बाबाला, बहिणीला, आजी आजोबांना, शाळेत गेल्यानंतर किंवा आपले मित्र भेटल्यानंतर आपण त्या मित्रांना सुद्धा आपले स्वप्न सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावर प्रत्येकाची वेगवेगळी प्रतिक्रिया असते. ते आपल्याला स्वप्नाविषयी माहिती सांगतात, त्यांच्या स्वप्नाविषयी सांगतात. तर आपण थोडक्यात उत्तर लिहूया. मी. ताई, आई, बाबा, झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील? तेव्हा ताई म्हणते, अरे आपण आपल्या मनात ज्या गोष्टीचं चिंतन करत असतो त्या कधी कधी स्वप्नात दिसतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं ताई म्हणते. आई काय म्हणते, ज्या गोष्टीच्या आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्याला स्वप्नातून दिसत असतात. ज्या गोष्टी आपल्याला हव्याशा वाटतात, ज्याची ओढ वाटते, त्या आपण दिवसभर त्याचा विचार करतो आणि नंतर त्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात. बाबा काय म्हणतात, एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झाला असतो त्याचाही आविष्कार स्वप्नात होत असतो. आता आपण आपलं स्वप्न आजीला सांगितलं तर आजी काय म्हणते, देव आपल्या स्वप्नात, आपलं स्वप्न साकार होत असेल तर आपल्या स्वप्नात येऊन सांगत असतो, ही एक दैवी शक्ती आहे. आजोबा काय म्हणतील तर आजोबाचे वेगळे विचार, मित्रांचे वेगळे विचार, असे वेगवेगळे विचार आपण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मित्रांनी, आजोबांनी, आजींनी, आईबाबांनी, ताईंनी काय सांगितलं आहे त्यानुसार प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर खेळूया शब्दांशी. यामध्ये आहे, पार झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा. पार, पलीकडे असे पार या शब्दाचे 2 अर्थ होतात. लक्षात ठेवा, संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. पार म्हणजे काय? झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, त्याला आपण पार म्हणतो. आणि पार म्हणजे पलीकडे, असे पार या शब्दाचे 2 अर्थ होतात. तसे इतरही काही शब्दांचे 2-2 अर्थ होतात. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या शब्दाचे 2 अर्थ लिहायचे आहे. पहिला शब्द आहे हार. हार या शब्दाचे 2 अर्थ बघा. हार म्हणजे माळ. कशाची माळ असते? फुलांची माळ असते, मण्यांची माळ असते, त्याला आपण हार म्हणतो. आणि दुसरा आहे पराजय. आपण एखादं कार्य करत असतो आणि त्यात आपली हार होते, विजय होत नाही म्हणजेच पराजय होतो, त्याला सुद्धा आपण हार झाली असं म्हणतो. दुसरा शब्द आहे कर. आता कर या शब्दाचे 2 अर्थ. कर म्हणजे आपला हात, जो काम करतो आपण, ज्या हाताने लिहितो त्याला कर असं म्हणतात, हात म्हणतात. दुसरा आहे सारा. आपण घराचा टॅक्स भरतो, वाहनाचा टॅक्स भरतो, त्याला सारा म्हणतात आणि त्यालाच कर असे सुद्धा म्हणतात. आणि करणे या क्रियापदाचे आज्ञार्थी रूप आहे कर. अशा प्रकारे कर या शब्दाचे अर्थ आहेत हात, सारा आणि करणे. तिसरा शब्द आहे वात. वात या शब्दाचा अर्थ आहे ज्योत. आपण जो दिवा लावतो त्यामध्ये जी वात असते, ते दिवा लागतो, उजेड पडतो, त्याला ज्योत. आणि दुसरं वात म्हणजे वारा. म्हणजे वात या शब्दाचे 2 अर्थ कोणते आहेत? ज्योत आणि वारा. हार, माळ, पराजय, कर, हात, सारा, करणे आणि वात, ज्योत, वारा. अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दांचे 2-2 अर्थ लिहून पहिला प्रश्न पूर्ण केला आहे. आहे, खाली दिलेल्या वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्यात जोड्या जुळवा. खाली अ गट आणि ब गटामध्ये वाक्प्रचार लिहून दिले आहे आणि त्यांचे अर्थ लिहून दिले आहे. त्यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. तर प्रश्नामधील जोड्या आहे, अ गटामध्ये आहे मती कुंठित होणे, तरतरी पेरणे, गहिवरून येणे. आणि ब गटामध्ये आहे कंठ दाटून येणे, विचार प्रक्रिया थांबवणे, उत्साह निर्माण करणे. ह्या प्रश्नामधील जोड्या आहेत, ह्या विस्कळीत आहेत. तर उत्तरामध्ये बघा, मती कुंठित होणे त्यासमोर लिहायचं आहे विचार प्रक्रिया थांबणे. दुसरी जोडी तरतरी पेरणे, त्यासमोर लिहायचं आहे उत्साह निर्माण करणे. आणि तिसरी जोडी आहे गहिवरून येणे, त्यासमोर लिहायचं आहे कंठ दाटून येणे. अशा प्रकारे दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या आपण या ठिकाणी जुळवल्या आहेत. तिसरा प्रश्न आहे ई. खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. त्यामध्ये पहिला शब्द आहे कुतूहल. वाक्य तयार करता येईल, मला माझ्या दीदीच्या हुशारपणाचे कुतूहल वाटते. दुसरा शब्द आहे संभ्रम. संभ्रम या शब्दापासून वाक्य तयार होते. कधी कधी मित्र कोण व शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो. तिसरा शब्द आहे ढब. अन्वीची गाणे म्हणण्याची ढब वेगळीच आहे.
आणि चौथा शब्द आहे आतुरतेने. 10वी-12वीतील विद्यार्थी परीक्षेनंतर निकालाची आतुरतेने वाट पाहतात. अशा प्रकारे आपण दिलेल्या शब्दांची वेगवेगळी वाक्ये तयार केली आहे. अशाच प्रकारचे वाक्य तुम्ही इतरही एका शब्दाचे 5-5 वाक्यसुद्धा तयार करून लिहू शकता. असे केल्यास तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आणि तुम्हाला त्या शब्दांची, त्या वाक्यांची ओळख होईल, वाक्य लिहिण्याचा सराव होईल. अशा प्रकारे आपण खेळूया शब्दांशी यामध्ये जे व्याकरण दिलं होतं त्याचा व्यवस्थित अभ्यास केला आहे. खेळूया शब्दांशी यानंतर उपक्रम आहे. उपक्रमामध्ये पहिला प्रश्न आहे, या बालांनो या रे या हे गीत मिळवा व परिपाठात सादर करा. या ठिकाणी हे गीत मी मिळवलं आहे, तुम्हाला सादर करून दाखवणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शाळेत जेव्हा प्रतिज्ञा होते, सकाळचा परिपाठ होतो, तेव्हा सादर करून दाखवायचं आहे. तर चला आपण म्हणूया, या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा, स्वस्थ बसे तोची फसे नवभूमी, दावीन मी या नगराला लागुनी या सुंदर ती दुसरी दुनिया, या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या, खळखळ मंजूळ गाती झरे गीत मधुर चौबाजू भरे, जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसही गळे, या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या, परजांचे सोन्याचे ते रावे हे रावे, तर मग कामे टाकून या नवी बघाया ही दुनिया, या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या, पंख पाचूचे मोरांना टिपती पाखरे मोत्यांना, पंख फडकती घोड्यांना मौज दिसे ही थोड्यांना, या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या, चपल गती हरिण किती देखावे देखावे, तर मग लवकर धावून या नवी बघाया ही दुनिया, या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या. अशा प्रकारे उपक्रमामध्ये आपल्याला या बालांनो या रे या हे गीत मिळवून ते परिपाठात सादर करायला सांगितले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक दिवशी एकेकाने किंवा दोघा-तिघांनी मिळून हे गीत आपल्या परिपाठात किंवा शक्य नसेल तर वर्गातून सुद्धा तुम्ही तुमच्या फ्रेंडसमोर, मित्रमैत्रिणींसमोर सादर करू शकता. उपक्रमामध्ये दुसरा प्रश्न आहे, तुमच्या गावात, परिसरात येणाऱ्या अशा काही व्यक्ती आहेत ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता. उदाहरण, फुगेवाला, आईस्क्रीमवाला, अशा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. या ठिकाणी आपण आईस्क्रीमवाला यांच्या संबंधित प्रश्नावली तयार करूया. तर पहिला प्रश्न, आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय किती वर्षापासून करता? नोकरीऐवजी आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करावा असे तुम्हाला का वाटले? तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या आईस्क्रीमची विक्री करता? दिवसाचे किती तास तुम्ही या व्यवसायात खर्च करता? आईस्क्रीमच्या व्यवसायात कुटुंबातील सदस्याचे कशा प्रकारे सहकार्य मिळते? लोकांची वर्तणूक कशी असते? कोणत्या ऋतूमध्ये कशा पद्धतीने हा व्यवसाय चालतो? आईस्क्रीम विक्रीच्या व्यवसायातून दिवसभरात साधारण किती नफा मिळतो? तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कोणते? हा व्यवसाय करताना तुम्हाला कशा पद्धतीने आनंद मिळतो? विक्री दरम्यान, जेव्हा तुम्ही आईस्क्रीम विक्री करता त्या विक्री दरम्यान स्मरणात राहिलेला अनुभव कोणता? अशा प्रकारे आपण आईस्क्रीमवाल्याची माहिती अशा पद्धतीचे प्रश्न विचारून मिळवू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही आणखीही काही प्रश्न तयार करू शकता. काही तुमच्या मनात नवनवीन प्रश्न येत असतील, कल्पना येत असतील तर तुम्ही प्रश्न तयार करून एखाद्या वेळेस आईस्क्रीमवाल्याची मुलाखत घेऊ शकता. त्यानंतर आहे खेळ खेळूया. चला मुलांनो, आज आपण एक छानसा खेळ खेळूया. तुम्हाला दिलेल्या अक्षराने सुरू होणाऱ्या गावाचे नाव सुरुवातीला लिहायचे आहे. त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या दुसऱ्या गावाचे नाव लिहायचे आहे. पुन्हा एकदा त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या तिसऱ्या गावाचे नाव लिहायचे आहे.
आता तिसऱ्या गावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारे गावाचे नाव लिहायचे, पण अशा गावाचे नाव लिहायचे आहे ज्याचे शेवटचे अक्षर र असेल. बघूया जमते का. या ठिकाणी स दिला तर स वरून येते सोलापूर, शेवटच्या अक्षराला र वरून आपल्याला गावाचं नाव तयार करता येते रांजणगाव. शेवटचा शब्द आला व वरून गावाचं नाव तयार होते वडनेर. आणि र वरून येते रावेर. हे दिलं आहे उदाहरण. आता आपल्याला खाली शब्द दिले आहे, त्या शब्दांचा खेळ खेळायचा आहे. पहिला शब्द आहे म या शब्दापासून गावाचं नाव तयार होते मालेगाव. मालेगाव नंतर व या शब्दापासून गावाचं नाव तयार होते वडगाव. व यापासून वासिंद आणि द यापासून दर्यापूर. शेवटी र आला आहे. दुसरा शब्द दिला आहे ख यापासून खालापूर. शेवटी रेवदंडा. शेवटी द आला त्याच्यामुळे डिंगणवाडी आणि शेवटी ड आल्यामुळे डोलकापूर. शेवटी र आला आहे. आणि तिसरा शब्द दिला आहे कचं कोल्हापूर, रचं रावळगाव, वचं वसई आणि ईचं इस्लामपूर. शेवटी र आला आहे. अशाच प्रकारे तुम्ही मुले, मुली, फळे, फुले, पक्षी, प्राणी यांची नावे घेऊन गटागटात हा खेळ खेळता येईल. यातून तुमची शब्दसंपत्ती वाढेल. अशाच प्रकारचे तुम्ही खेळ खेळायचे आहे. त्यानंतर खालील वाक्य वाचा. ही माझी नवी छोटी शाळा. या वाक्यात ही माझी नवी छोटी हे सारे शब्द शाळा या नामाची विशेषणे आहेत. आता हे वाक्य वाचा. ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत क्रीडांगणसुद्धा आहे. तुमच्या लक्षात आले का? शाळा या नामाला प्रत्यय लागल्यावर ही माझी नवी छोटी ह्या विशेषणांचे रूपसुद्धा बदलले. ते शब्द ह्या माझ्या नव्या छोट्या असे बदललेले याला विशेषणाचे सामान्य रूप म्हणतात. जेव्हा नामाचे सामान्य रूप होते तेव्हा विशेषणांचे पण सामान्य रूप होते, पण त्यांना कुठल्याही वेगळा प्रत्यय लागत नाही. आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा. आता खाली तक्ता दिला आहे, ज्याप्रमाणे आपण वर दिलेले वाक्य वाचली आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होते, सामान्य नाम कसं होते, विशेष नामात कसा बदल होतो, तो आपण दिलेल्या तक्त्यामध्ये पूर्ण करूया. या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं आहे, ही माझी नवी छोटी शाळा. दुसरं वाक्य पुस्तक हा शब्द दिला आहे. हे माझे नवे छोटे पुस्तक. हा माझा नवा छोटा पंखा. ही माझी नवी छोटी पुस्तके. दुसऱ्या बाजूचा तक्ता आहे, ह्या माझ्या नव्या छोट्या शाळेत. दुसरं वाक्य, ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकात. ह्या माझ्या नव्या छोट्या पंख्याला. ह्या माझ्या नव्या छोट्या पुस्तकामध्ये. अशा प्रकारे आपण या तक्ता या ठिकाणी पूर्ण केला आहे. तुमच्या हेही लक्षात आले असेल की नाम पुल्लिंगी असो, स्त्रीलिंगी असो वा नपुसकलिंगी असो, एकवचनात असो की अनेक वचनात, त्याच्या विशेषणांचे सामान्य रूप फक्त या लागून होते. दुसरा तक्ता आहे, अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा. एका बाजूने वाक्य लिहून दिले आहे, त्या वाक्यामध्ये आपल्याला सरळ रूप, सामान्य रूप आणि प्रत्यय लिहायचा आहे. पहिलं वाक्य आहे, रमेशचा भाऊ शाळेत गेला. यामध्ये रमेशचा हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि शाळेत हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर सरळ रूप आहे रमेश आणि शाळा, सामान्य रूप आहे रमेश आणि शाळे आणि प्रत्यय आहे चा आणि त. रमेश याला चा हा प्रत्यय लागला आहे आणि शाळेत याला त हा प्रत्यय लागला आहे. दुसरं वाक्य आहे, बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. बँकेने शेतकऱ्याला हे दोन शब्द अधोरेखित केलेले आहे. त्यामध्ये सरळ रूप आहे बँक आणि शेतकरी, सामान्य रूप आहे बँके आणि शेतकऱ्या आणि त्याला प्रत्यय आहे ने आणि ला. तिसरं वाक्य, सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. सुट्टीत आणि मित्रांशी हे दोन शब्द अधोरेखित केले आहे. त्यामध्ये सरळ रूप आहे सुट्टी आणि मित्र, सामान्य रूप सुट्टी आणि मित्रा, प्रत्यय त आणि शी. चौथं वाक्य, मंडईत
फळांच्या गाड्या आहेत. यामध्ये सरळ रूप आहे मंडई फळ, सामान्य रूप आहे मंडई फळा आणि प्रत्यय आहेत त आणि चा. अशा प्रकारे अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून हा तक्ता पूर्ण केला आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 2 वर तुम्ही काय कराल यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न आहे, तुम्ही चांगले धावपटू आहात. शाळेच्या क्रीडा संमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुम्ही कोणते प्रयत्न कराल? उत्तर, अगदी लहानपणापासून मला धावण्याची आवड आहे. प्राथमिक शाळेत असताना मी धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असे व बक्षिसे मिळवत असे. आता पुढच्या महिन्यात माझ्या शाळेचे क्रीडा संमेलन आहे. त्यातील धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवावे असे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी जबरदस्त मेहनत करणार आहे. माझ्या घराजवळ मैदान आहे. दररोज पहाटे उठून मी त्या मैदानाला धावत 5 गोल चक्रा मारणार आहे. त्याचबरोबर प्राणायाम करणे, वजन वाढू न देणे, तेलकट न खाणे, वेळेचे नियोजन करणे हे सर्व नियमित काटेकोरपणे करीन. या स्पर्धेत मी नक्की उज्ज्वल यश मिळवीन असा माझा ठाम निर्धार आहे. अशा प्रकारे आपण चांगले धावपटू आहात आणि ते बक्षीस आपल्याला धावपटूच्या स्पर्धेतलं मिळवायचंच आहे. त्यासाठी अशा पद्धतीने प्रयत्न करायचे आहे. आपण उत्तर लिहिलं आहे. आता तुमचं एखादं स्वप्न असेल, जसं की परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आणायचा आहे, चित्रकलेच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आणायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करणे, अभ्यास करणे आवश्यक असते. तुमचे स्वप्न तुम्ही एका कागदावर लिहून ठेवायचे आहे आणि ते तुमचे स्वप्न तुम्ही एका कागदावर लिहायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने कार्य करावे लागेल, कशा पद्धतीने नियोजन करावे लागेल आणि त्या पद्धतीने आपण करत आहोत की नाही याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नक्की तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे आपण स्वप्न विकणाऱ्या माणसाप्रमाणे आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण स्वाध्याय खेळूया, शब्दांशी उपक्रम, खेळ खेळूया, व्याकरणावर आधारित जी प्रश्न दिली होती त्या सर्वांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे श्रेष्ठ, खरा, पूर्ण, गोड, दुःख, सुरुवात. हे शब्द दिले आहे. या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. या पाठाचे 2 वेळा वाचन करा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात, परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.